नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। बोधिसत्व ध्यान साधना केंद्र तिसगाव येथेही 2000 झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे। बोधिसत्व ध्यान साधना केंद्र रमाई आंबेडकर नगर तिसगाव या परिसरामध्ये सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं, त्यामध्ये वस्तू व सेवा कर कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्यांचे संपूर्ण अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे आमच्या आर्मीचे सर्व अधिकारी वर्ग, या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच व सर्व या ठिकाणी सहकार्य आम्हाला सर्व शैक्षणिक क्षेत्रातील आमचे प्राचार्य, दोन्ही प्राचार्य, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी आलेले आज आमच्या या वृक्षारोपणाला प्रसिद्धी देण्यासाठी आलेल्या सर्व वर्तमानपत्राचं मी सर्वप्रथम आभार मानतो। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जवळजवळ 20 वर्षाच्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। कारण झाडं लावा, जेव्हा कोरोनाचा काळ आला, जेव्हा माणसाला कळलं की ऑक्सिजनची गरज काय, ऑक्सिजन काय असतं आणि ऑक्सिजनमुळे माणूस किती जगू शकतो, काय होतं, ही जी संकल्पना जेव्हा आमच्या समोर आली आणि आम्ही तेव्हा परत एकदा निश्चित केला, वृक्ष बँकेचे असतील किंवा सर्व आमच्या सहकार्याने एकत्र केलं आणि या परिसरामध्ये झाडे लावण्याचा संकल्प केला। आणि या ठिकाणी झाडं लावून फक्त चालत नाही, तर त्याची जोपासना केली पाहिजे। कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो, तुमचा सुरक्षेचा प्रश्न असतो, झाडं लावले म्हणजे बकऱ्या जनावर या ठिकाणी येतं, त्याला कसं सांभाळायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो। आणि या परिसरातील या वस्तीतील नागरिकांना त्यांना सांगितलं जातं, बाबा थोडं तुमचं सहभाग यामध्ये असलं पाहिजे। झाड लावण्यासाठी असेल, झाड जोपासण्यासाठी तुम्ही मदत करा। या ठिकाणचे पाणीवाले वॉटर सप्लायचे आमचे सर्वच जावे, जेव्हा त्यांना कॉल केला जातो की पाणी पाहिजे, एक 10 मिनिटात आमच्याकडे पाणी उपलब्ध करून दिलं जातं। या ठिकाणच्या असे प्रत्येक वेगवेगळ्या भागातून आम्हाला मदत होती। आणि या ठिकाणी झाडं लावत असताना माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे झाडं लावण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत केली, भविष्यामध्ये सुद्धा अशीच मदत आपल्याकडून अपेक्षित आहे। कारण जे झाडाला पाणी लागणार आहे त्यासाठी टाक्या असते, समजा तुमच्याकडे खराब टाक्या जरी असल्या त्याला आम्ही कट करून या ठिकाणी उभा करून त्याचं नियोजन पाण्यामध्ये कसं करता येईल ते टाक्या स्टोरेजसाठी वापरतो। त्याचप्रमाणे जर कुठे कंपाऊंडचे असे तार, फिनिशिंगचे तार पडलेले असेल, पोल पडलेले असेल, ते सुद्धा आम्हाला चालतं, जेणेकरून ते कंपाऊंड करण्यासाठी आम्हाला मदत होते। म्हणजे जे आपण वेस्टेज म्हणून फेकतो त्या वेस्टेजचा उपयोग आम्ही या ठिकाणी करतो। जसं एखाद्या मातीच्या ढिगाऱ्या, एखाद्याचं बांधकाम चालू असेल, त्याची माती निघते, ती माती आम्ही या ठिकाणी घेतो, ते झाडासाठी खत म्हणून त्याच्यामध्ये लेंड्याचं शेणखत असेल, म्हशीचं जनावरांचं खत असेल ते मिक्स करून त्या झाडांना आम्ही त्या ठिकाणी ते देतो। म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना लागणारं जे भांडवल जरी आमच्याकडे नसलं, पण माणसाची ताकद जास्त आमच्याकडे आहे। स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत वेगवेगळी मदत आम्हाला या ठिकाणी मिळते, लाईटाचं असेल, पाण्यासाठी मदत असेल, या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पुरवत असतात। परंतु ज्या बाकीच्या गोष्टीसाठी शासनाकडे कुठेतरी आम्हाला थोडीफार मदत झाली पाहिजे। त्याच्या शैक्षणिक शास्त्राकडनं आम्हाला वारंवार विद्यार्थी मिळतात झाडं लावण्यासाठी, कॅम्पस वेगवेगळे घेतले जातात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं असेल, शैक्षणिक असेल, मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेतले जात असतात। कारण वर्षवासाचा काळ आता 3 महिने या ठिकाणी बुद्ध आणि धम्माचं व ग्रंथाचं या ठिकाणी वाचनही असतं आणि कॅम्पस या ठिकाणी घेतले जातात। अशा वेगवेगळे उपक्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात। आणि आज आपण सर्वजण एक 2 दिवसाच्या नियोजनामध्ये ही संपूर्ण आजची संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर आहे। आणि झाडं लावण्याच्या, वृक्ष लावण्याच्या या ठिकाणी सर्वांना विनंती करेन, आपण प्रत्येकाने एक झाड ज्याप्रमाणे या बोधिसत्व ध्यान सांगण्याच्या प्रांगणामध्ये लावत असो, तसंच आपण आपल्या घराजवळ असेल, गावात असेल, परिसरामध्ये झाडं लावा, झाडं जगवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे उन्हाचं टेम्परेचर 45 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणारे असं शास्त्रज्ञाकडनं माहिती मिळते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल, विनंती करेल का प्रत्येकाने झाडं लावले पाहिजे आणि झाडं जगवले पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्याला आपण सर्व काही आहार असेल, शैक्षणिक असेल जो खर्च करतो, तसं त्या झाडावरही खर्च करावा आणि आपलं आरोग्य हे निरोगी कसं राहील याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावं। पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या केंद्राच्या वतीने, या गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना विनंती करतो की वृक्ष लावण्यासाठी आपण सर्वांनी झाड किंवा जे काही नैसर्गिकरित्या जे काही झाड, डोंगर, झुडुपे जे असतात त्यांना त्याबद्दल विशेष कौतुक आहे। सर देखील निसर्गप्रेमी असल्यामुळे ते आपल्याला निसर्गाविषयी थोडेसे 2 शब्द मार्गदर्शन करावे असे त्यांना मी विनंती करतो। आजच्या कार्यक्रमात उपस्थित आपल्या गावच्या सरपंच, उपस्थित ग्रामविकास अधिकारी, रेजिमेंटचे सर्व पदाधिकारी, वस्तू व सेवा कर विभागातील माझे सहकारी, सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, आजचा हा जो उपक्रम आहे वृक्षारोपणाचा, हे फार चांगला योग आज या निमित्ताने आलेला आहे की एक वस्तू व सेवा कर विभाग, आर्मीची रेजिमेंट, ग्रामविकास विभागाचे सगळे आणि समस्त गावकरी व या परिसरातील विद्यार्थी बंधू भगिनी सर्व मिळून हे वृक्ष आज लागवडीचं काम करतोय। आणि
हे जे वातावरण आहे, इथलं जे आधी काम झालेलं आहे त्याच्यावरनं मला गॅरंटी आहे की आपण जी काही वृक्ष लागवड करू त्यात 90% पेक्षा जास्त जीवित राहतील वृक्ष. याला कारण की आपल्या परिसरात ऑलरेडी जे काम झालेलं आहे आणि एक चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. आणि जे साळवे साहेबांचं जे काय नेतृत्व दिसतंय त्याच्यात मला गॅरंटी आहे की ते आपण जे काही वृक्ष लागवड करू त्याचं जास्तीत जास्त संवर्धन चांगल्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतीलच. आणि मी आमच्या कार्यालयाच्या वतीने प्रॉमिस करतोय की आमची पण मंडळी जेव्हा जेव्हा तुमचं मोठं काही काम असेल तेव्हा आम्हाला आवाहन करा. आम्ही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर या कार्यक्रमात सहभागी होऊ. तर ह्या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आदरणीय उपस्थित सर्व आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु आणि शासनाकडून सुशासनाकडे नेणारे अधिकारी वर्ग आणि आमचे अंजनभाऊ साळवे, जेव्हा अंजनभाऊ ठरवतात तेव्हा त्या कामाला सुरुवात होते. आमच्याकडे असं एक ब्रीदवाक्य झालेलं आहे. गेले साधारण आम्ही 7 वर्षापासून इथं वृक्षारोपण करतोय. म्हणजे ह्या दगडात झाडं येतील अशी आम्हाला शंका वाटत होती, पण ते प्रत्यक्षात आज आपण आपल्या डोळ्याने बघतो. आम्ही या भागामध्ये जवळपास 50 ते 60 हजार वृक्ष जगवून दाखवलेत, तेही शासनाचा कुठलाही 1 रुपया न घेता. यावर्षी आम्ही मिलिटरीला एक जवळपास 14,500 झाडं आमच्या वृक्ष बँकेमार्फत दिलेले आहेत. तसंच 2 वर्षाखाली आम्ही म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या औरंगाबाद शहरात एक विश्वविक्रमी वृक्षारोपण केलं होतं. त्या वृक्षारोपणामध्ये मंत्र्यांच्या हातून आम्हाला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर ते पुरस्कार त्याच्यामध्ये बोधिसत्व ध्यान साधना केंद्राने पार्टिसिपेट केला होता. पण आज 2 वर्षांपर्यंत कधी अंजन भाऊने पुरस्कार कुठं आहे हे विचारलं नाही. ते सगळे आमचे जे पुरस्कार आहेत हे आम्ही एका ठिकाणी ठेवले होते. पण आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत 2 वर्ष आपण लावलेले झाडं जगवत नाही तोपर्यंत पुरस्कार घ्यायचे नाहीत. तो पुरस्कार आज आम्ही सोबत आणलेला आहे. सर्वांना मी विनंती करतो की आजच्या सुवर्णदिनी आपल्या हातून दादांना तो पुरस्कार देण्यात यावा. मी प्रवीण हांडे, तिसगाव सरपंच. आज बौद्धिक साधना केंद्रामार्फत तिसगाव येथे अंजनभाऊ साळवे यांनी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामार्फत त्यांनी 2000 वृक्ष लागवड करण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यांनी जो समाजाला संदेश दिलेला आहे त्या संदेशामध्ये त्यांचं म्हणणं एकच आहे की वृक्ष लागवड ही कशासाठी गरजेची. कोरोना काळात जे लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व कळालेले त्या अनुषंगाने लोकांना जीवन जगण्यासाठी झाडच महत्त्वाचे. तुमचा पैसा, तुमचा रुतबा काही कामाचा नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगला आयुष्य देण्यासाठी वृक्ष लागवड करणं ही खूप गरजेची. त्या अनुषंगाने आज अंजन भाऊनी हे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या ध्यान साधना केंद्राला काय काय मदत केली जाते वृक्ष रोपण्यासाठी? अंजन भाऊनी जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतला मदत मागितलेली त्यांनी पाणी मागो, झाडं मागो किंवा लाईटीची व्यवस्था मागो, आम्ही त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मदत करत असतो. यापुढे पण अशीच मदत त्यांना दिली जाईल. समाजासाठी काहीच अडचण नाही. जे सामाजिक कार्य ते करतात त्यांच्यासाठी प्रत्यक्ष आमच्याकडून मदत राहील. माजी सरपंच तसा ग्रामपंचायत सदस्य तिसगाव आजच्या वृक्ष लागवडीसाठी तिसगाव येथे सेवाकर विभागाच्या मार्फत त्यांचे आपला दिवस आपल्या देशाचे संरक्षण करणारे सैनिक या ठिकाणी उपस्थित झाले. आजच्या वृक्ष लागवडीच्या विषयी वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे आणि मी गावाच्या वतीने या लागवडीच्या वृक्षारोपणाचे ज्यानिमित्त सर्व अधिकारी वर्ग इथं आला आणि मार्गदर्शन केले आणि वृक्ष लागवडीसाठी वेळ काढला त्याबद्दल मी स्थानिक ग्रामपंचायत गावाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.